बातमी नाशिकमधून आहे। परतीच्या पावसाचा झेंडू पिकाला मोठा फटका बसलेला आहे। दिवाळी दसरा घोड व्हावा यासाठी नाशिकच्या मनमाड परिसरामधील वंजारवाडी भागात मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली जाते। मात्र परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलंय। झेंडू फुलं जमिनीवर आडवी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता ती सडू लागली आहेत। तसंच पावसानं फुलं ओली सुद्धा झाल्यामुळे व्यापारी फूल घेत नसल्यामुळे कवडीमोल भावात फुलांची विक्री करावी लागते आणि त्यामुळे उत्पादन खर्च निघणं सुद्धा मुश्किल झालंय। त्यामुळे झेंडू उत्पादकांची दिवाळी दसरा कुठेतरी कडू होणार आहे। मनमाड जवळच्या झेंडू शेतीमधून नुकसानाचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। परतीच्या पावसाने मनमाड परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे खरीपाच्या पिकासह इतर पिकांनाही मोठा फटका बसलाय। याचबरोबर झेंडू पीक जे आहेत त्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका पाहायला मिळाला। मी आता मनमाड परिसरातली वंजारवाडी भागात असलेल्या एका झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की परतीच्या पावसाने झेंडूची फुलं जी ती अक्षरशः काळे पडायला लागले। मोठ्या प्रमाणावर भिजल्यामुळे ते या ठिकाणी काळे पडायला लागले। त्यातच या ठिकाणी जे फुलं जे ते या ठिकाणी जमिनीवर पडल्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे। त्यामुळे कुठेतरी उत्पन्न घटण्याची शक्यता जी ती या ठिकाणी वर्तवली जाते आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी काहीशी आशा या ठिकाणी वाटत दिसत नाही। त्यामुळे बळीराजा जो तो हतबल झालाय। दिवाळी दसरा गोड होईल यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। मात्र या सगळ्या शेतकऱ्यांच्या आशा ज्या त्या फोलटा होताना दिसत आहे। माझ्यासोबत या भागातील झेंडू उत्पादक आहे। काय सांगेल, दरवर्षी आपण शेतीची लागवड करता, परतीच्या पावसाने काय नुकसान होतं? परतीच्या पावसाने नुकसान भरपूर प्रमाणात झालं आहे आणि त्यातल्या त्यात फुल डागी पडलंय। पाऊस चालू आहे, सतत पावसामुळे फुल डागी पडतंय। याला एकरी 40,000 रुपये खर्च आहे, तो पण निघणं मुश्किल आहे या वावरातून। आता या फुल शेतीतून ॲव्हरेज पण कमी आणि पावसाने फार नुकसान केलेलं आहे। डागी पण माल झालाय पूर्ण। व्यापारी कमी भावात मागता। दरवर्षी व्यापारी घ्यायला येतात, आता काय परिस्थिती आहे? यावेळेस व्यापारी घेतच नाही ना, फुल काळे पडले त्यामुळे व्यापारी येत नाही घेण्यासाठी। मग तुम्ही दिवाळी दसरा गोड होईल या आशेने ही सगळी लागवड करत असता, मात्र आता ही सगळी आशा फोल होत्या। मग काय नाही, शेतकऱ्याचे स्वप्नच पाण्यात गेले ना यावेळेचे पावसामुळं। दिवाळी दसऱ्यासाठी लागवड केली पण मग ते आता करपून केले, फुलं चालले, त्यामुळे शेतकऱ्याचे स्वप्न पाण्यात गेले पूर्ण। इतर पिकांचं नुकसान म्हणजे त्याचे पंचनामे होतात, मात्र झेंडू पिकाचे पंचनामे होत नाही। यातून काही झेंडूचे पंचनामे केले पाहिजे ना शेतकऱ्यांना, आणि पंचनामे करून त्वरित मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना। पंचनामे करूनच उपयोग नाही त्या गोष्टीचा। आपण जर पाहिलं तर झेंडू उत्पादक जे आहेत कुठेतरी हातबल होताना दिसत आहे आणि झेंडूचे देखील आता पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती या भागातील झेंडू उत्पादक करताना दिसतात। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।